गुड इव्हनिंग सर्वांना. माझा आवाज येतोय सर्वांना क्लिअर? आवाज येतोय का सर्वांना क्लिअर? ओके. हे बघा, आज आपला सोमवार आणि मंगळवार आपला अंकगणित असणार आहे. तर आज आपला अंकगणितचा फर्स्ट चॅप्टर सुरू होतोय. अगोदर आपण बेसिक पाहिलं, त्यामध्ये तुमचे अपूर्णांक फक्त बाकी आहे बेसिक मध्ये. ते पण आपण थोडेसे कव्हर करू. आता आपण नवीन टॉपिक चालू करतोय, लसावी आणि मसावी. त्याला काय म्हणते इंग्लिश मध्ये? एलसीएम आणि एससीएफ. एलसीएम म्हणजे लिस्ट कॉमन मल्टिपल आणि एससीएफ म्हणजे हायेस्ट कॉमन फॅक्टर. एलसीएम म्हणजे लसावी, एससीएफ म्हणजे मसावी. आता तुम्ही लसावी मसावी कधी नाव तर ऐकलंच नाही तुमचं 7वी 8वी मध्ये. त्यावेळेस ते लसावी मसावी काढणं आपल्याला होतं गणितामध्ये. आता एलसीएम आणि एससीएफ शिकण्या अगोदर आपल्याला विभाजक काय असतात आणि विभाज्य काय असतात ते समजून घ्या. हे बघा, विभाजक म्हणजे काय? एखाद्या संख्येला ज्या ज्या संख्यांनी भाग जातो त्या सर्व संख्यांना त्या संख्येचे काय म्हणायचं? विभाजक म्हणायचं. एखादी संख्या आहे, जशी इथं 12 ही संख्या घेतली, या 12 संख्येला कोणत्या कोणत्या संख्येने भाग जाईल बघा? 1 नी भाग जाईल, त्यानंतर 2 नी भाग जाईल, 3 नी जाईल, 4 नी जाईल, 6 नी जाईल आणि स्वतः 12 या संख्येने भाग जाईल. मग हे सर्व काय झाले? 12 या संख्येचे झाले विभाजक. एखादी संख्या दिली, तिला कुठल्या कुठल्या संख्येने भाग जाईल आणि मग त्या संख्या म्हणजे झाले त्या संख्येच्या विभाजक. जसं मी 18 घेतली, 18ला कोणत्या कोणत्या संख्येने भाग जाईल बघा? 1 नी, 2 नी, त्यानंतर 3 नी, नंतर 6 नी, 9 नी आणि 18 नी. हे झाले सर्व 18 या संख्येचे विभाजक. असे विभाजक लक्षात ठेवायचे. आता विभाज्य म्हणजे काय? एखाद्या संख्येने ज्या ज्या संख्यांना भाग जातो त्या सर्व संख्यांना दिलेले संख्येचे विभाज्य आहेत असे म्हणतात. एखाद्या संख्येने ज्या ज्या संख्यांना भाग जातो, म्हणजे जशी इथं एक्झाम्पल दाखवलं मी 2, त्या विभाज्य संख्या कुठल्या? 2 नी कोणत्या कोणत्या संख्येला भाग जाईल? सर्व सम संख्येला भाग जातो बघा. 2 4 6 8 10, नंतर इथं 12 14 16 18 20 22 अशा संख्या. हे 2 काय झाल्या? या संख्येने जेवढ्या संख्येला भाग जातो हे सर्व झाले दिलेल्या संख्येचे विभाज्य संख्या. विभाजक काय आणि विभाज्य काय याच्यातला फरक समजून घ्या. एखाद्या संख्येला ज्या ज्या संख्येने भाग जाईल ते झाले विभाजक त्या संख्येचे, आणि एखाद्या संख्येने ज्या ज्या संख्यांना भाग जाईल तर ती संख्या झाली म्हणजे त्या संख्या झाल्या दिलेल्या संख्येच्या विभाज्य संख्या. याच्यावरूनच आपण लसावी मसावी काढू शकतो. पण आपण आता थोडीशी वेगळी ट्रिक घेणार आहे याच्यासाठी. आता कसं मी याच्यावर पण तुम्हाला लसावी मसावी दाखवलं तर काढून दाखवतो. बघा, जसं आता मसावी काय असतो, लसावी काय असतो, ते समजून घ्या. मसावी काय आणि लसावी काय? बघा, मसावीचा फुलफॉर्म काय आहे? महत्तम सामायिक विभाजक. महत्तम सामायिक विभाजक. आणि लसावी म्हणजे लघुत्तम सामायिक विभाज्य. लघुत्तम सामायिक विभाज्य. मसावी म्हणजे महत्तम म्हणजे मोठ्यात मोठा, आणि लसावी म्हणजे लघुत्तम म्हणजे लहानात लहान. आता मी जर म्हटलं तुम्हाला 3 आणि 6 या दोन संख्यांचे तुम्हाला मसावी काढायचं आहे, लसावी काढायचं, तर लक्षात ठेवा याच्या काढण्याच्या दोन पद्धती असतात. एक तर तुम्ही मूळ अवयव पद्धतीने काढू शकता, आणि दुसरं म्हणजे सामायिक मूळ अवयव पद्धतीने काढू शकता. या दोन पद्धतीने तुम्ही लसावी आणि मसावी काढू शकता, आणि दोन्ही पद्धती सोप्या आहेत. अगोदर आता ह्या ज्या टाईपने आपण जसे विभाज्य आणि विभाजक काढले
इथं त्या पद्धतीने पण आपण कसं काढू शकतो लक्षात घ्या आपण. जसं मी म्हटलंय 3 आणि 6 या दोन संख्यांचे काय करायचे आपल्याला लसावी आणि मसावी. आता बघा 3 चे विभाजक कुठले कुठली 1 आणि 3 कारण की 3 ला फक्त 1 ने भाग जाणार आहे 3 ने भाग जाणार आहे. 6 ला कोणत्या कोणत्या संख्येने भागले हे बघा अगोदर 1 ने जाणार आहे त्यानंतर 2 ने जाईल आणि मग 3 ने जाईल आणि नंतर स्वतः 6 ने जाईल. अगोदर 1 ने 2 ने त्यानंतर 3 ने आणि मग 6 हे झाले 3 चे विभाजक 2 1 आणि 3 आणि 6 चे विभाजक 4 आहे 1 2 3 आणि 6. मग आता याच्यावरून ठरवा तुम्ही इथे काय सांगितलंय मसावी महत्तम सामायिक विभाजक महत्तम म्हणजे मोठ्यात मोठा आणि लघुत्तम म्हणजे लहानात लहान. आता महत्तम सामायिक विभाजक हे सर्व काय विभाजकाचे 1 आणि 3 3 चे विभाजक आहे आणि 1 2 3 6 हे 6 चे विभाजक आहे. मग मसावी काढायचा आहे मोठ्यात मोठा सामायिक विभाजक कुठलं एक सामायिक आहे त्यानंतर 3 आणि 3 आहे. पण 1 आणि 3 मध्ये मोठा कोणता आहे 3 मोठा आहे. पण 3 आणि 6 चा मसावी म्हणजे तुमचा 3 आणि आता लसावी काढायचा लसावी म्हणजे लघुत्तम सामायिक विभाज्य. याच्यामधून मोठ्यात मोठा अंक घ्यायचा तुम्हाला कुठला असणार आहे हे मसावी कळालं कसं आलं अगोदर मोठ्यात मोठा सामायिक विभाज्य हे कळलं का मसावी कसं काढलं आपण हे कळलं का जर ही पद्धत नसेलच समजत ह्या दोन्ही पद्धती एकदम सोप्या आहे तुम्हाला मी डायरेक्टली यांनी सांगतो म्हणजे याच्यात कन्फ्युजनच नको तुमचं. अरे तेवढं समजून घ्या फक्त हे बघा ही जी पहिली पद्धत आहे मूळ अवयव पद्धत लसावी मसावी काढण्याची याच्यामध्ये काय असतं सिंपल आता जसं तुम्हाला मी म्हटलं 12 आणि 15 या दोन संख्यांचा लसावी आणि मसावी काढा. अगोदर संख्या कोणती आहे 12 इथं 12 लिहून घ्यायची आणि याचे मूळ अवयव पद्धतीने अवयव काढायचे मूळ अवयव पद्धतीने अवयव म्हणजे मूळ संख्येने भाग देणे. मूळ संख्या कुठल्या असत्या बघा 2 3 5 7 11 13 अशा प्रकारच्या मूळ संख्या त्या फक्त स्वतःच्याच पाड्यात येतात. या संख्येने तुम्हाला छोट्या संख्येपासून सुरुवात करायची सर्वात अगोदर मूळ संख्या आपली 2 पासून तुम्ही सुरुवात करणार. अगोदर चेक करायचं याला 2 ने भाग देईल का 2 ने भाग जातोय आपल्याला माहिती आहे सकी 12 जो भाग करायला तू खाली लिहिला 2 ने आपण भाग दिला मग ते डाव्या साईडला लिहिले. आता 6 ला परत 2 नेच भाग देईल का अगोदर चेक करा जातोय मग 2 ने भाग द्या 6 आणि स्वतः आता 3 ला 2 ने तर भाग जाणार नाही स्वतः 3 ने भाग देईल मग 3 1 3 हे जे डाव्या बाजूचे हे तुमचे झाले मूळ अवयव कोणते कोणते 2 आहे 2 आहे आणि 3 आहे 12 या संख्येचे मूळ अवयव यांचा गुणाकार केला तर ही संख्या तुम्हाला भेटेल बघा 2 2 4 4 3 12. आता तसंच तुम्ही 15 या संख्येचे मूळ अवयव काढा बघा 15 ला 2 ने भाग देईल का अगोदर नाही जात मग नंतर आता 3 ही मूळ संख्या आहे 2 पेक्षा मोठी मग 3 चेक करा 3 5 15 होता मग भाग द्या तर भाग करायला 5 तुम्ही तरी लावा 3 5 15 आता 2 5 ला 2 ने भाग देईल का 2 ने नाही जात 3 ने पण नाही जात स्वतः 5 ने जाईल इथं 5 1 5 हे काय झाले 3 आणि 5 15 या संख्येचे मूळ अवयव 3 आणि 5. आता यांच्यावरून तुम्हाला लसावी आणि मसावी काढायचं असतं. मसावी बघा कसं काढायचं जे सारखे अवयव असतील मूळ अवयव त्यांना एकदाच लिहायचे 2 आहे इथं या बाजूला ऐकतून कुठं नाही इथं परत 2 आहे इथं ऐकतून नाहीये इथं 3 आहे या बाजूला 3 आहे मग हा 3 आणि हा 3 कॅन्सल तुमचा मसावी झाला 3. हे समजून घ्या दोन्ही बाजूला सारखे अवयव असले त्यांना काटायचं एकदाच लिहायचे आधी तर दुसरा अवयव सारखा सापडतच नाही मग 3 हा तुमचा मसावी झाला.
लसावी कसा काढायचा? आता जो सारखा अवयव सापडला, सारखा कोणता सापडला आपल्याला? 3 सापडला. तो एकदा लिहून घ्या. आणि आता सारखे नसणार आहे, इथं 2 आहे, इथं 2 आहे, इथं 5 आहे, म्हणजे सर्व लिहून घ्यायचे. 2, 2 आणि 5. बघा, हा 3 सामायिक अवयव होता सारखा, आणि हे 3 असामायिक अवयव आहे. लसावी असतो तुमचा सामायिक आणि असामायिक अवयवांचा गुणाकार. मसावी म्हणजे फक्त सामायिक अवयवांचा गुणाकार. हे 3 सारखे होते सामायिक अवयव, म्हणून तो एकदा लिहून घेतला, इथं आलेले आहेत तसंच. आणि हे 2, 2, 5 जे उरलेले आपण 2, 2 आणि हे 5 ते तसेच लिहिले. ते लक्षात घ्या. आता यांचा करायचा गुणाकार, जे उत्तर येईल ते झालं तुमचं लसावी. बघा, 3 दुने 6, 3 दुने 12, 12 पंचे 60. मग हे झालं तुमचं 60 काय? लसावी. ही तुमची मूळ अवयव पद्धत असते, हिच्यामध्ये प्रत्येक संख्येचे सेपरेट मूळ अवयव पाडावे लागतात. आणि दुसरी पद्धती तुमची सामायिक मूळ अवयव पद्धत, म्हणजे सेपरेट. इथं जसे मी 15, 12 आणि 15चे सेपरेट अवयव पाडले, 12चे वेगळे पाडले, 15चे वेगळे पाडले, तसं या ठिकाणी तुम्ही दोघांचे एकत्रितपणे मूळ अवयव पाडू शकता. इथं 12 आहे, इथं 15 आहे, आणि दोघांचे एकत्रितपणे अवयव पाडायचे. बघा, 12 आणि 15ला आता मूळ अवयव म्हणजे फक्त मूळ संख्येने भाग देणं. 2, 3, 5, 7, 11, 13, 17, 19 या मूळ संख्या असतात. सर्वात अगोदरची मूळ संख्या 2 आहे. 2 या दोघांना भाग देईल का? 12ला भाग देईल, पण 15ला जाईल का? नाही जात. 3 जाईल का? दोघांना जातोय. इथं 3 लिहायचे, 3 चौक 12, 4 भाग करायला. इथं लिहायचे 3 5 15, 5 भाग करायला. आता मला सांगा, 4 आणि 5 या दोन्ही संख्या कुठल्या एका पाड्यात नाही का आता या मूळ संख्येच्या? नाहीये. मग आता आपण मूळ अवयव काढतोय, म्हणून फक्त एकदा 4ला 2 ने भाग देईल, 2 ही मूळ संख्या आहे, तुम्ही भाग द्या दिना. बे एक सॉरी बे दुने 4 आणि इथं 5ला भाग जाते, म्हणून 5च ठेवायचं. आता इथून पुढे आपल्याला सोडायचं नाही. सिंपल काय तुमचा मसावी काढायचा. आता मला सांगा, 12 आणि 15 या दोन्ही संख्याला कोणत्या एका संख्येने भाग गेला? फक्त 3 ने गेला, बरोबर. 4 आणि 5ला 2 ने गेला का भाग? दोघांनी पण नाही गेला, फक्त 4ला 2 ने गेला. मग हे तुमचा सामायिक अवयव नाहीये. सामायिक म्हणजे दोघांनी भाग गेला पाहिजे. 3 12 आणि 15 दोघांनी भाग गेला, मग तुमचा मसावी झाला 3. आता लसावी बघा, सामायिक आणि असामायिक. सामायिक कोणता आहे? हा 3 आहे, आणि असामायिक आहे 2, 2 आणि हा 5. जसं सगळ्यांचा करा गुणाकार. हे 3 ऍज इट इज लिहिले, आणि बाकी नंतर 2 गुणिले 2 गुणिले 5. बघा, करा गुणाकार. 3 दुने 6, 6 दुने 12, 12 पंचे 60. ह्या पद्धतीने आणि ह्या पद्धतीने सोडवलेलं लसावी मसावी सेम आहे आपला. याच्यात काही वेगळं करायची गरज पडली का? ह्या 2 पद्धती असतात. याच्यापेक्षा शॉर्टकट पद्धत सामायिक मुळावयवच आहे या दोघांपेक्षा, कारण की इथं जर 3 संख्या असल्या तर मुळावय पद्धतीने ती हार्ड जाते, म्हणजे आपल्याकडे एवढा वेळ नाहीये. सोपंच इथे सोडवायला पण. परत सांगतो, बघा, तुम्हाला जर म्हटलं 12 आणि मसावी किती? मसावी म्हणजे काय असतं? सामायिक अवयवांचा गुणाकार. ते पण लक्षात राहू द्या. सामायिक अवयवांचा गुणाकार म्हणजे मसावी. आणि लसावी म्हणजे काय असतं तुमचा? सामायिक आणि असामायिक. बघा, मसावी म्हणजे सामायिक म्हणजे सारखे अवयव, आणि लसावी म्हणजे सामायिक आणि असामायिक म्हणजे सारखे असणारे आणि सारखे नसणारे, असं दोघांचा गुणाकार. मग आता आपण, अरे या मुळावय पद्धतीमध्ये घेतलं का आपण? आपल्याला सामायिक मुळावय पद्धतीने सोडायचं.
स्क्रीन दिसते ना? बघा आपण 12 व 18 या दोघांचा लसावी मसावी काढणार आहे. तुम्हाला मसावी कळाला? मसावी म्हणजे सामायिक अवयवांचा गुणाकार. सामायिक म्हणजे सारखे आणि लसावी म्हणजे सामायिक आणि असामायिक अवयव यांचा गुणाकार. आता 12 व 18 तुम्हाला लसावी मसावी काढायची आहे आणि सर्वात सोपी पद्धत तुम्हाला ही पडते, सामायिक मूळ अवयव पद्धत. म्हणजे तुम्ही एकत्रितपणे एका स्टेप मध्ये दोघांचे पण अवयव पाडू शकता. बघा किती आहे 12 आणि 18. मला सांगा याला मूळ अवयव तुम्हाला भाग द्यायचा. हा दोन्ही भाग दिला. अगोदर मूळ संख्या माहिती पाहिजे आपल्याला परफेक्ट. 2 आहे, 3 आहे, 5 आहे, 7 आहे, 11 आहे, 13 आहे, 17 आहे, 19 असे पुढे राहिले 100 पर्यंत 25 मूळ संख्या असतात त्या पाच माहिती आपल्याला इतकं काही मोठे विचारत नाही. 2 पासूनच थोड्याशा छोट्या राहतात. आता बघा 12 आणि 18 या संख्येला दोन्ही भाग द्यायचा. अगोदर पहिली मूळ संख्या 2 आहे. जातोय भाग इथं भाग द्या. 2 9 18 बघा 2 ज्यांनी भाग जातो ती संख्या इथे लिहिली आणि भाग दिल्यानंतर जेव्हा भागाकार आला तो इथे लिहिला. बेसकी 12 आणि 2 9 18. त्यानंतर आता मला सांगा 6 आणि 9 याला दोन्ही भाग देईल का? नाही जाणार. 3 जाईल जातोय. 3 दुने 6 3 त्रिक 9. आवाज कोण येतोय? आवाज म्यूट करा बरं. आता 2 आणि 3 ला कुठल्या एका संख्येने भाग जातो का? नाही जात. मग लक्षात काय ठेवायचं तुम्हाला? मसावी म्हणजे सामायिक अवयवांचा गुणाकार. बघा याच्यात सामायिक अवयव कोणते कोणते? 12 आणि 18 या दोन संख्या यांना दोन्ही भाग गेला बरोबर दोघाला पण. त्यानंतर 6 आणि 9 या दोघांना पण 3 भाग गेला. मग हे दोन्ही लिहून टाका आणि यांचा गुणाकार आहे. सामायिक अवयव दोघांचा 2 या दोघांचा 3 यांचा गुणाकार. मग किती येईल तो? 3 दुने 6 म्हणजे 6 काय झाला त्यांचा मसावी. लसावी म्हणजे सामायिक आणि असामायिक. बघा सामायिक कोणते सापडले आपल्याला? 2 आणि 3 सापडले बरोबर. मी गोल केलेली ते ऍज इट इज लिहून घ्या. आणि आता असामायिक कोणते कोणते तुमचे? हे 2 आणि हे 3 हे लास्टचे हे सगळे असताना यांचा गुणाकार काय असतो म्हणजे लसावी असतो शेवटची. हे असे शेवटचे जे दिसतात एवढ्यांचा गुणाकार चौघांचा. हे असामायिक 2 आणि 3 उरलेले त्यांचा गुणाकार. बघा 2 त्रिक 6 3 दुने 12 12 त्रिक 36. हे झालं 36 तुमचं लसावी आणि मसावी झाला 7. 2नी ह्या दोघांना भाग गेला आणि 3नी ह्या दोघांना भाग गेला म्हणजे दोघं सामायिक अवयवी म्हणून त्यांचा गुणाकार इथे सेपरेट केला. आणि लसावीला सामायिक प्लस असामायिक. सामायिक हे दोघं होते असामायिक हे दोघं होते. यांचा गुणाकार 36 आला टोटल. हे झालं तुमचं लसावी. समजलं ते? एकदम बेसिक आहे. आपण जसे जसे गणित सोडवू तसं तुम्हाला हे परफेक्ट होत चालतं. याच्यापेक्षा शॉर्टकट काय माहिती का? हीच पद्धत तुम्हाला दाखवतो मी. इथं जे मी मूळ संख्या लिहून दिल्या आपल्याला मूळ संख्या जरी नसल्या डायरेक्टली भाग देऊ शकतो आपण. जसं बघा मी तर डायरेक्टली भाग देऊन दाखवतो आणि तुम्ही तीच पद्धत शक्यतो यूज करा. मी फक्त बेसिक पासून तुम्हाला सांगतो. बघा एकत्रितपणे 12 आणि 18 मला सांगा अशी कोणती संख्या आहे त्याने दोघांना भागतोय? 2नी जातोय त्यानंतर 3नी जातोय डायरेक्ट 6नी पण जातोय ना. 6 ही डायरेक्ट कळते तुम्हाला 6नी पण दोघांना भाग जातोय तुम्ही डायरेक्ट 6नी भाग देऊ शकता. 6 2 12 6 3 18 मूळ संख्येने भाग द्यायची गरज नाही. मग या दोघांना कोणत्या संख्येने भाग गेला? 6नी. 6 झाला तुमचा मसावी. आणि लसावी काढायला या तिघांचा गुणाकार शेवटचे 6 गुणिले 2 गुणिले 3 बघा 6 गुणे 12 12 त्रिक 36. ही एकदम शॉर्टकट मध्ये तिथं मूळ संख्याने चेक करायचं. इथं तरी मूळ अवयव म्हटलं आपण पण शॉर्टकट काढायचं असेल एकदम फास्ट तर मूळ संख्या नसलं तरी चालतात. फक्त त्या संख्येने भाग द्यायचं. 2 ने 3 ने आणि हे कळलं मूळ अवयवाने भाग दिला आपण. पण ही एक शॉर्टकट सांगतोय ही शॉर्टकट असते.
म्हणजे पद्धत हीच, फक्त तिथं मूळ अवयवानं भाग न देता डायरेक्टली तुम्ही कोणती पण संख्या असू द्या, संयुक्त संख्या जरी असेल तुमची तरी तुम्ही भाग देऊ शकता. हे आपण देईन ते थोडं चालू तसं तुमच्या याच्यात परफेक्ट होत प्रॅक्टिस होत चालेल. यार हे काय होतंय असं कॅन्सल का बरं होतंय? बघा याच्यावरचे क्वेश्चन डायरेक्ट आपण सॉल्व्ह करू. पोलीस भरतीला आलेली हे 45 आहे आणि 75 आहे. तुम्हाला विचारला यांचा लसावी. लसावी म्हणजे सामायिक आणि असामायिक अवयवांचा गुणाकार. आपण पाहता पाहता मसावी पण काढू, लसावी पण काढू. 75 या दोन संख्येला कोणत्या कोणत्या संख्येने भागले? तुम्हाला जर डायरेक्टली मोठी संख्या कळत नसेल तर छोट्या संख्येपासून भाग द्यायचा. जर मोठी माहिती असेल तर मोठीने भाग द्या. डायरेक्ट 15चे पाडे देतात दोन्ही संख्या. 15 अधिक 45, 15 5 75. तुम्ही 15 भाग देऊ शकता. 15 त्रिक 45, 15 5 75. आता 3 आणि 5 ला कुठल्या एका संख्येने भाग जातो का? नाही जात. मग हा जो 15 आहे हा झाला तुमचा मसावी. पण त्यांनी आपल्याला विचारलं इथं लसावी. फक्त लसावी कसा असतो? सामायिक आणि असामायिक अवयवांचा गुणाकार. म्हणजे हे सामायिक अवयव 15 आणि हे असामायिक अवयव 3 आणि 5 या तिघांचा करायचा गुणाकार लसावी काढण्यासाठी. बघा 15 गुणिले 3 गुणिले 5, 15 त्रिक 45 परत गुणिले 5. आता 45 आणि 5 चा गुणाकार करायचा. 5 5 25, हातचे 2 आले. 5 चोक 20 आणि 2 22. किती आला लसावी आपला? 225. आहे का 3 नंबरला? इथं उत्तर बरोबर. ही डायरेक्ट सामायिक मूळ सामायिक पद्धत आहे. पण ती मुळाव्यांना आपण डायरेक्टली एखादी संयुक्त संख्या असेल तरी भाग देऊ शकतो. जशी 15 ही संख्या काय मूळ आहे का? नाहीये. ती 3च्या पाड्यात येते, 5च्या पाड्यात येते. पण तरी आपण भाग देऊ शकतो डायरेक्टली शॉर्टकट काढण्यासाठी. अजून पुढे बघा 15 व 20 यांचा लसावी किती? फक्त लसावी विचारलेला आहे नागपूरमध्ये. सिंपल आहे. 15 आणि 20 एका बाजूला लिहून घ्यायचे अशी सामायिक अवयव. आता मला सांगा या दोघांना कोणत्या संख्येने भाग देईल? 5 ने देईल दोघांना भाग. 5 त्रिक 15, 5 चोक 20. आता या 3 आणि 4 ला कुठल्या एका संख्येने भाग जातो का? नाही जाते. 60 बरोबर नाही जात. मग ही 5 काय झालं तुमचा? या दोघांना 5 ने भाग गेला. 5 हा सामायिक अवयव दोघांचा. हा तुमचा मसावी असेल. लसावी म्हणजे सामायिक आणि असामायिक. हा सामायिक 5 आहे, असामायिक हे 3 आणि 4 आहे. यांचा करा गुणाकार. बघा 5 गुणिले 3 गुणिले 4, 5 त्रिक 15, 15 चोक 60. हा झाला तुमचा लसावी. ऑप्शन क्रमांक 3 बरोबर. हे बघा आता तुम्हाला एकत्रितपणे 4 संख्या दिलेल्या आहे आणि यांचं लसावी विचारलं. 15 20 25 45. सिंपल आपल्या पद्धतीनेच काढायचं. डायरेक्टली सगळे अवयव लिहून घ्यायचे. संख्या 15 20 आणि एकत्र त्यांचा लसावी आणि मसावी काढायचं. 25 आणि 45. आता बघा या चारही संख्येला कुठल्या एका संख्येने भाग देईल? 5 ने भाग जातो सर्वांना. मग सिंपल अगोदर 5 ने भाग. 5 त्रिक 15, 5 चोक 20, 5 5 25, 5 9 45. आता ह्या 4 संख्या आहे. ह्या 4 संख्या कुठल्या एका पाड्यात येतात का? एखाद्या संख्येच्या चारही पण एकाच पाड्यात झालं पाहिजे. नाही येत. मग अशा वेळेस काय करायचं? आता तुम्हाला एकदा इथं मसावी भेटला 5, कारण की सामायिक अवयव ह्या 4 संख्यांचा फक्त 5 आहे. खालच्या ज्या 4 संख्या आहेत त्यांचा कुठले एक सामायिक अवयव पडत नाही.
म्हणजे 5 झालं तुमचा मसावी. हे आधी समजून घ्या मसावी कसा काढायचा. आता तुम्हाला रसावी काढायचा आहे. इथे लक्षात घ्या, इथे डायरेक्टली गुणाकार नाही करायचा अगोदर. अगोदर आता जोड्या बनवायच्या. कुठल्या 3 संख्या आहेत अशा की त्यांना एकाच संख्येने भाग जातो. आहे का इथे कुठल्या 3 संख्या नाहीये. कुठल्या 2 आहे का? आहे. 3 आणि 9 आहे. यांना 3 चे पाडे देतात. 3 ने भाग देऊन पाहायचं. 3 एक 3, 4 ला भाग जात नाही म्हणजे 4 तासच ठेवायचा. 5 ला भाग जात नाही 5 तासच ठेवायचा. 9 ला भाग दिला तर 3 3 9. आता आहे का कुठल्या 2 संख्येचे जोड्या आहेत एकाच संख्येने भाग देईल नाही जात. मग आता इथे तुम्ही डायरेक्टली सर्वांचा गुणाकार करा. सामायिक आणि असामायिक. सामायिक आहे 5, असामायिक 3, 1 आहे 4 आहे 5 आहे 3 आहे. यांचा करा गुणाकार. बघा 5 गुणिले 3 गुणिले 1 गुणिले 4 गुणिले 5 गुणिले 3. करा यांचा गुणाकार. 5 3 15, 15 1 15, 15 60. आधी तुमचं 60 गुणिले 5 पटकन कळत नसेल तर 60 लिहून द्यायचे. पुढे 5 गुणिले 3 आहे. तर 5 3 15 हे 60. मग आता करा यांचा गुणाकार. 15 ने 0 ला गुणलं 0 उत्तर येईल. 15 से 90. किती आला लसावी आपला 900. मग आपला पर्याय क्रमांक 2. बरोबर. याची प्रॅक्टिस करत चला लगेच पटकन समजून चालेल तुम्हाला. बघा आता सिंपली तर पण लसावी विचारलेला आहे. 18 आणि 24 चा लसावी. दोघांचे एकत्रितपणे अवयव पाडा. या दोन संख्येला कुठल्या एका संख्येने भाग जाईल? दोन्ही भाग जातोय बघा दोघांना. जर तुम्हाला अजून कळत असेल डायरेक्टली 3 ने भाग जातो 3च्या पाड्यात कोणती किंवा डायरेक्टली 6च्या पाड्यात कोणती संख्या येतात तुमच्या मनाने तुम्हाला कुठल्याने भाग द्यायचा सांगा. 2 ने देऊ 3 ने देऊ की 6 ने देऊ? 72 आला बरोबर आहे. आवाज नाही येत आहे. आवाज येतोय? तर आवाज लय ब्रेक होतोय तुमचा. ब्रेक होतोय का? आता पण ब्रेक होतोय का? येतोय आता. येतोय ना. हे बघा तुम्ही ह्या दोन्ही संख्या दोन्ही पण विभाज्य आहे म्हणजे दोन्ही पण भाग जाणार आहे किंवा 3 नी पण जातील आणि 6 नी पण जातील. जर तुम्हाला नाही आठवला तर तुम्ही 2 नी देऊ शकता सुरुवातीला. जर समजा 3 ने आठवलं तर 3 ने देऊ शकता किंवा 6 ने आठवलं तर 6 ने देऊ शकता. या सगळ्या पद्धती तुम्ही सोडू शकता. आता मी समजा 6 ने देतो डायरेक्टली आपल्याला कळतंय. sin 3 18 sin 24 डायरेक्ट पाड्यात आपण 6 ने भाग देऊन टाका डायरेक्ट. आणि जर तसं एखादा डायरेक्टली आठवत असेल समजा खूप मोठा पाडा आहे तर तुम्ही छोट्या संख्येपासून सुरुवात करू शकता. आता मी डायरेक्टली 6 ने देतो अगोदर. sin 3 18 sin 4 24. आता मला सांगा 3 आणि 4 कुठल्या एका पाड्यात येते का? 3 आणि 4 कुठल्या एका पाड्यात येत नाही. मग हा 6 काय झाला तुमचा मसावी. कारण की 18 आणि 24 या दोघांना फक्त 6 ने भाग गेला म्हणजे 6 तुमचा सामायिक विभाजक आहे दोन संख्यांचा 18 आणि 24 चा. हा झाला मसावी. पण आपल्याला विचारलं लसावी. लसावी म्हणजे सामायिक आणि असामायिक दोघांचा गुणाकार. हे 6 सामायिक आहे आणि 3 आणि 4 काय आहे असामायिक आहे. यांचा गुणाकार करा. बघा sin 3 18 गुणिले हे 4 18 चोक 72. आपल्याला सवी 2 नंबर ऑप्शन. आता बघा या संख्या मोठ्या आहे याच्यासाठी ना कसोट्या पाठवायची. हे आपलं काय झालंय एका तासामध्ये पूर्ण बेसिक कव्हर झालं. कसोट्या वगैरे पाठ आहे तुम्हाला? मी कसोट्या घेतल्या तुम्ही वाटतं कसोट्या कव्हर केलं आपण. हो सर. कसोट्या येतं तुम्हाला कसोट्या कव्हर केलेल्या आपलं फक्त अपूर्णांक बाकी. 13 65 15 60 17 55. हे बघा
आता ह्या तीन मोठ्या मोठ्या संख्या आहेत, तुम्हाला डायरेक्टली आठवत नाही या कुठल्या पाड्यात येणार आहे. म्हणजे आता मला पण पाडा येत नाही तो एवढा मोठा. तुम्हाला काय करायचं, सिंपल छोट्या संख्येपासून सुरुवात करायची. अगोदर चेक करा यांना दोन्ही भाग जाईल का. 1560 ला जातोय, एकक स्थानी 0 आहे, पण या दोन संख्येच्या एकक स्थानी तर 5 आहे. आपल्याला लगेच कसोटी एक आठवती, ज्या संख्येच्या एकक स्थानी 0 किंवा 5 असेल तिला 5 ने भाग जातो. या तिघांना 5 ने भाग जाईल, तुम्ही 5 ने भाग देऊ शकता. डायरेक्टली भाग द्या. ज्यांना कळत नाही त्यांनी असं आपण जसं भागाकार करायचो शाळेमध्ये 1365 भागिले 5 असं भागाकार करायचा, जो भागाकार येईल तो इथे लिहायचा. याला पण तसंच करायचं बाकीच्यांना. ज्यांना डायरेक्ट भागाकार येतो त्यांनी आता डायरेक्ट करा. 5 गुणे 10, 13 मधून 10 गेले 3 उरतील, हा 6 खाली घेतला तर 36 बनतील. 5 7 35, 36 मधून 35 गेला 1 उरल, हा 5 खाली घेतला तर 15 बनतील. 5 त्रिक 15, किती भाग करायला आपला 273. इथं तसंच बघा, 5 त्रिक 15, नंतर 5 एक 5, मग 6 मधून 5 गेला 1 उरला, हा 0 खाली घेतला तर 10 बनतील. 5 गुणे 10, 195 आले. त्याच्यानंतर इथं चेक करा बघा, इथं मस्त विचारलं फक्त म्हणून इझी जाईल तुम्हाला, लसवी काढायची गरज नाही. इथं परत भाग द्या. 5 त्रिक 15, 17 मधून 15 गेले उरले 2, आणि 5 खाली घेतलं तर बनतील 25. 5 5 25, आणि हा 5 खाली घेतला तर 5 1 5. आता आपल्याला इथं पाहिल्यानंतर कळतं इथं 5 तर मस्त नाही कुठं, म्हणजे अजून आपल्याला यांना भाग जाणारच असणार. परत चेक करा यांना कुठल्या एका संख्येने भाग जाईल. 3 ची कसोटी काय आहे, सर्व अंकांची बेरीज 3 च्या पटीत पाहिजे. मला सांगा यांची बेरीज किती येईल. 7 आणि 2 9 3 12, 12 येते 3 च्या पाड्यात, मग भाग लिहिला. हिची बेरीज करा. 3 आणि 4 आणि 2 6, 6 पण येते 3 च्या पाड्यात, मग हिला पण भाग 3 ने. 3 आणि 5 8 आणि 1 9, 9 पण येते 3 च्या पाड्यात, म्हणजे यांना 3 ने भाग जातोय. आता 3 ने भाग द्या. 3 9 27, आणि 3 1 3, 3 1 3. आता 3 नी 1 ला भाग नाही जात, म्हणून अगोदर शून्याचा भाग द्यावा लागेल. आता 2 खाली घेतल्यावर 12 बनतील. 3 चौक 12, याचा भाग करायला 104. इथं बघा 3 1 3, परत 3 1 3, 5 मधून 3 गेले 2 उरतील, हा 1 खाली घेतला तर 21, 3 7 21. आता ह्या दोन्ही संख्या तिन्ही संख्या डायरेक्टली 13 च्या पाड्यात येतं बघा. डायरेक्टली 3 7 91, 3 8 104, 13 9 117, बरोबर. आता कुठल्या अशा 3 संख्या आहे का या तिन्ही संख्यांना एकाच संख्येने भाग जातो नाही. मग हे तुमचे सामायिक अवयव झाले ना. आपल्याला फक्त त्यांनी विचारलं मसावी, लसावी नाही विचारलं. मसावी म्हणजे सामायिक अवयव. या तिघांना 5 ने भाग केला, हा सामायिक अवयव आहे. या तिघांना 3 ने भाग केला, हा सामायिक अवयव आहे. आणि या तिघांना पण 13 ने भाग केला, हा पण सामायिक अवयव आहे. यांचा करा तिघांचा गुणाकार, म्हणजे तुमचा मसावी. 5 गुणिले 3 गुणिले 13, 5 त्रिक 15, 15 गुणिले 13. बघा 3 5 65, 4 6, 13 1 13, 13 6 19, किती आला मसावी तुमचा 195. पर्याय क्रमांक 3. इथं लसावी नाही विचारला, डायरेक्टली मसावी आहे. एकदम सिंपल. दोनशे 95 नाही 195. गुणाकार चुकला असेल तुमचा, 195 आलाय. हा 195. बघा असंच मोठे संख्या दिली आहे, पण इथं पण तुम्हाला फक्त मसावीच म्हटलं. मग सिंपल अवयव पाडून घ्या, आणि सामायिक अवयव झाल्यानंतर तुम्हाला लसावी काढायची गरजच नाही. डायरेक्टली त्यांचा गुणाकार करायचा. सामायिक अवयव जे सापडले त्यांचा 513, 1134, आणि 1215. करा डायरेक्टली यांचा गुणाकार, यांचे अवयव पडा. चेक करा कुठल्या एका संख्येने भाग जाईल. कसोट्या 8 वा लवकर 2 ने भाग देईल का, नाही जाणार. 3 ने जाईल, चेक करा. 5 आणि 1 6 आणि 3 9,
1 आणि 1 2 आणि 3 म्हणजे तिघाला 3 भाग जातात. तसं पर्यायमध्ये पण तुम्हाला दिलेले ऑप्शन कारण चेक करून घ्यायचं 3 भाग जातात. मग 3 भाग द्या आता 3 1 3 5 मधून 3 गेले 2 उरले हा एक खाली घेतला तर 21 बनतील 3 7 21 आणि हा 3 1 3 इथं 3 1 9 11तून 9 गेले 2 होतील हा 3 खाली घेतला तर 23 3 7 21 23 मधून 21 गेले 2 उरले हा 4 खाली घेतला 24 बनले 3 8 24 इथे भाग द्या 3 चौक 12 आता एक खाली घेतलं 3 पेक्षा एक छोटा आहे मग शून्याचा भाग द्यावा लागेल आता 5 खाली घ्यायचे 3 5 15 आता या तिन्ही संख्येला जातो का एखाद्या संख्येने भाग 7 आणि 8 9 8 आणि 7 15 3 18 याला पण जातो येईल 5 आणि 4 9 याला पण जातो परत 3 भाग 3 5 15 7 15 गेले 2 उरले हा एक खाली घेतला तर 21 बनतील 3 7 21 3 1 3 3 2 6 7 6 गेले 1 उरला 8 खाली घेतला 18 3 6 18 3 1 3 4 वेळेस 3 गेला 1 उरला शून्य खाली घेतला तर 9 10 तून 1 गेला 10 तून 9 गेला 15 आता परत यांना एखाद्या संख्येने भाग जातो का जातो वापस 3 नी 7 5 12 12 1 3 च्या पटी 6 2 8 1 9 परत येतो 5 3 8 1 9 परत 3 नी भाग 19 त्रिक 97 भाकरी डायरेक्टली 19 3 चौक 12 3 2 6 3 चौक 12 13 तून 12 गेला 1 उरला 5 खाली घेतला 15 3 5 15 आता या संख्येतील काही कपाट्यात नाही कारण की 19 मूळ संख्या आहे या तीन तुमच्या सामायिक अवयव या तिघांना 3 नी भाग गेला या तिघांना 3 नी गेला या तिघांना 3 नी गेला तुम्हाला विचारलं मसावी मसावी म्हणजे सामायिक अवयवांचा गुणाकार 3 गुणिले 3 गुणिले 3 किती येईल 3 9 आणि 9 त्रिक 27 एक नंबरचा ऑप्शन बरोबर 27 27 इथं लसावी आणि मसावी दोन्ही विचारलं 33 आणि 48 यांचा लसावी आणि मसावी काढा दोन्ही पण डायरेक्टली 12 या संख्येने दोघांना भाग जातोय 2 नंबर सर 36 12 चौक 48 आता 3 आणि 4 ला कुठल्या संख्येने भाग जाईल का नाही मग 12 काय झाला मसावी झाला आणि लसावी म्हणजे सामायिक आणि असामायिक 12 हा सामायिक आहे तो लिहिला आणि हे दोन असामायिक आहे 3 आणि 4 ते लिहून घेतले मग 12 त्रिक 36 गुणिले ते 4 आहे आता 36 गुणिले 4 किती होतील 36 गुणिले 72 आणि 72 गुणिले 144 म्हणजे 36 चौक 144 लसावी आला 144 मसावी आला 12 बघा तुम्हाला अगोदर लसावी म्हटलंय आणि मग मसावी म्हटलंय लसावी 144 कुठे इथे जसं ऑप्शन मध्ये एकच दिलंय आपलं ऑप्शन नंबर 2 बरोबर हे सिंपल आहे आता हे लास्ट शिकू आपण आणि याच्यात टाइम घेऊन चालू करू लगेच हे सिंपल असतं लसावी मसावी काढणे ठीक आहे आता एकत्रितपणे करा 12 15 18 या तिघांना 3 नी भाग देईल भाग द्या 3 चौक 12 3 5 15 3 6 18 आपल्याला फक्त विचारलं काय आहे मसावी आता 4 5 6 या ठिकाणी एका संख्येने भाग जात नाही 3 काय झाला तुमचा मसावी झाला उत्तर डायरेक्ट भेटलं तुम्हाला काही सोडायची गरज नाही जास्त लसावी काढायची गरज नाही पुढे जर लसावी काढायचा असता तर आता तिघांना भाग जात नाही पण 4 ला आणि 6 ला दोन्ही भाग जातो मग दोन्ही आपण भाग दिला असता बेदून 1 4 5 ला भाग जाते पण 5 ठेवला परत बेत्रिक 6 आता तिघां कुठल्या दोन संख्यांना भाग जात नाही मग यांचा सगळ्यांचा गुणाकार केला असता तो तुमचा लसावी असता 3 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 5 गुणिले 3 बघा 3 दुने 6 6 दुने 12 12 पंचे 60 60 त्रिक 180 म्हणजे तिघांचा लसावी काय असता 180 आपल्याला फक्त मसावी म्हटलंय मसावी 3 आला हे असं नसावी याच्यात काही प्रॉब्लेम नसतो हे बेसिक आहे आता इथून पुढे तुमचे शाब्दिक गणित चालू होतं हे बाकीचे तुम्ही सोडू शकता आता काही एवढे अवघड नाही हे बघा
टाईप 2 आहे तुमचा शाब्दिक गणित आहे. याच्यात पण काय असतं तुम्हाला लसावी मसावीच काढावा लागतो. फक्त तिथे डायरेक्टली संख्या दिलेल्या असतात यांचा लसावी मसावी काढा. इथं तुम्हाला विचारता काय तुम्हाला बेल दिलेली असते. त्यानंतर सिग्नल दिलेलं असतं किंवा मित्र वगैरे कधी भेटतील एकत्रितपणे असे त्यांचे क्वेश्चन विचार. आणि मग तुम्हाला त्याच्यामध्ये लसावी मसावी कधी काढायचा हे कसं लक्षात ठेवायचं बघा. लसावी काढायचा असेल त्यावेळेस कीवर्ड असतात ते ध्यानात ठेवायचे फक्त. इथं लसावी काढायचा की मसावी काढायचा. लसावी केव्हा काढणार जेव्हा तुम्हाला एकत्र एक साथ पुन्हा लहानात लहान भेट असे कीवर्ड आले तर तुम्हाला तिथं लसावी काढायचं आहे. आणि मसावी काढताना फक्त तुम्हाला दोन कीवर्ड ध्यानात ठेवायचे जास्तीत जास्त किंवा कमाल असे शब्द दिसले तर तुम्हाला त्यावेळेस तिथे मसावी काढायचा. हे शॉर्टकट कीवर्ड जर लक्षात ठेवले तुम्हाला कळतं कुठे लसावी काढायचं कुठे मसावी काढायचं. बघा हे कीवर्ड असले तर लसावी काढा आणि हे कीवर्ड असले तर मसावी काढायचा जास्तीत जास्त आणि कमाल. कमालचा अर्थ तुमचा जास्तीत जास्त होत असतो आणि मसावी म्हणजे तुमचं मोठ्यात मोठा असतो ना मोठ्यात मोठा सामायिक विभाजन. आणि लसावी म्हणजे लहानात लहान म्हणून मग हे कीवर्ड तिथे एकत्र ध्यानात ठेवा. बघा क्वेश्चन कसे काय प्रश्न आहे. 3 मित्र एका वर्तुळाकृती मैदानाभोवती एक फेरी अनुक्रमे 96 सेकंद 240 सेकंद 336 सेकंदामध्ये पूर्ण करतात. तर किती मिनिटानंतर ते तिघे आरंभ बिंदू जवळ भेटतील. इथं काय सांगितलं भेटतील म्हणजे भेट म्हणजे काय सांगितलं मी तुम्हाला लसावी काढायचं. तुम्हाला इथं कळतं या तिघांचा तुम्हाला लसावी काढायचा 96 240 आणि 336. मग इथं काढून घ्यायचं 96 240 आणि 336. बघा या ठिकाणं अगोदर दोन्ही भाग जाईल. आता इथे मोठ्या संख्या आहे म्हणून डायरेक्टली आपण छोट्यापासून सुरुवात करायची. आपल्याला काढायचं काय हे तर कळलं लसावी काढायचं आहे. भेट म्हणजे लसावी काढायचं आहे. मग दोन्ही भाग द्या. आता आपल्याला डायरेक्टली मोठ्या संख्यांनी आठवत कसोटीत आठवती एकक स्थानी 0 2 4 6 किंवा 8 असले तर दोन्ही भाग जातो. तिघांच्या ठिकाणी 0 आणि 6 आहे म्हणजे दोन्ही भाग जाईल. पण दोन्ही एक लक्षात ठेवायचं कुठल्या संख्येला भागितलं त्याची निम्मी उरती. 96 ची निम्मी किती येईल भागाकार 48 येईल. 240 ची निम्मी 120 येईल आणि 336 ची निम्मी किती येईल 36 ची निम्मी 18 आणि याची 150 म्हणजे 168 येईल. बरोबर. आता या तिघांना परत दोन्ही भाग जाईल. एकक स्थानी 8 0 आणि 8 असल्यामुळे परत भाग द्या डायरेक्टली दोन्ही. आता परत दोन्ही 48 ला भागलं किती येईल 24. कारण की निम्मा भाग करायचा असतो कधी पण लक्षात ठेवा. एखाद्या संख्येची निम्मी करायची असली तर आपण दोन्हीच भागतो. परत याची 60 येईल आणि याची किती येईल 82 16 आणि 2 8 म्हणजे 84. या तिघांना परत दोन्ही भाग जाईल कारण की एकक स्थानी 4 आहे 0 आहे 4 आहे परत दोन्ही भाग द्या. याला भागितलं तर 12 येईल. याला भागितलं तर 30 येईल कारण की त्याची निम्मी येते दोन्ही भागतोय म्हटल्यावर. 84 ची निम्मी किती येईल 42 येईल. आता यांना परत दोन्ही भाग जाईल परत भाग द्या. 2 सकी 12 30 ला भागितलं तर 15 येईल. 42 ला भागितलं तर 21 येईल. आता यांना दोन्ही भाग देईल का तिघांना नाही जात तर 3 जातोय तिघांना भाग. 3 भाग द्या. 3 दुने 6 3 5 15 3 7 21. आता 2 5 7 या तिघांना कुठल्या एका संख्येने भाग जाईल का नाही जाणार. आपल्याला तिथं भेट म्हणजे लसावीच काढायचं आहे. मग आता हे जेवढे सामायिक आहे हे बघा 2 2 2 2 3 हे सामायिक अवयव आहे आणि 2 5 7 हे असामायिक आहे. लसावी म्हणजे सामायिक आणि असामायिक यांचा एकत्रितपणे गुणाकार. तुम्हाला या सर्वांचा गुणाकार करायचा आहे. करा गुणाकार. अगोदर 2 2 चा गुणाकार नाही तर डायरेक्ट सामायिक गुणाकार करून घेतो तुम्हाला कन्फ्युजन नको. हे सामायिक आहे बाजूचे
यांचा गुणाकार करा. 2 दुने 4, 4 दुने 8, 8 दुने 16, 16 48 आणि हे जे 3 आहे असामायिक 2 5 7 यांचा गुणाकार करा बाजूला. 5 दुने 10, 10 7 70. आता 48 आणि 70 चा गुणाकार. शून्याने गुणायचं म्हणजे उत्तर शून्याच्या एक शून्य तसाच ठेवा. 7 दोघांना गुणा. 7 8 56, 7 आणि 5, 7 चौक 28, 28 आणि 5 33. किती आलं? 3360. पण इथे एक लक्षात घ्या, हे उत्तर तुमचं पर्यायमध्ये दिलंय 3360. त्यांनी प्रश्न काय विचारलाय? हे 300 या सेकंदामध्ये पूर्ण करतात तर किती मिनिटानंतर ते आरंभ बिंदू जवळ भेटतील? उत्तर आपल्या सेकंदात आलंय, त्याला तुम्हाला मिनिटात बनवावं लागेल अगोदर. किती मिनिटांनंतर? हे सेकंदात उत्तर आहे, कारण की हे सेकंद आहे सगळे 96 240 336. म्हणजे हे पण काय असणार तुमचे सेकंद असणार आहे 3360. याला मिनिटात बनवायचंय. मिनिटात बनवायचं म्हणजे आपल्याला माहिती एका मिनिटात किती सेकंद असतात? 60 सेकंद असतात. बरोबर? मग त्याला मिनिटात बनवायचं म्हणजे तुम्हाला याला 60 ने भागावं लागेल. 60 ने जर भागितलं हे 2 शून्य शेवटचे कॅन्सल. आता 336 राहिले, खाली 6 राहिले. मग आता याला सिम्पली भागा 6 आणि 336 ला 6 1 6, 6 पंचे 30. 33 मधून 30 गेले तर 3 उरतील. हा 6 खाली घेतला तर 36 उरतील. 6 6 36. किती मिनिटं होतील मग? 56 मिनिटं. आपलं पर्याय क्रमांक 3. हे शाब्दिक गणित कळतंय का? पहिलंच गणित आहे. जसं जसं सोडून चालू, जसं आपण लसावी मसावी काढला त्याच पद्धतीचं आहे. फक्त तुम्हाला इथं लसावी कधी काढायचा आहे, मसावी कधी काढायचा आहे या गोष्टी समजून घ्या अगोदर. कीवर्ड ध्यानात ठेवा. एकत्र, एक साथ, एकत्रितपणे, भेट, लहानात लहान अशा शब्द तुम्हाला याच्यामध्ये दिसले कुठं तर तुम्हाला तिथं लसावी काढायचं आहे. आणि मसावी काढायला फक्त जास्तीत जास्त किंवा कमाल हे दोनच शब्द दिसतात. याच्यासाठी पण पहिले बेसिक क्लिअर पाहिजे. ज्या तुमच्या कसोट्या पाहिल्या आपण त्या कसोट्यानुसार तुम्हाला हे कळतं याला भाग जातोय की नाही. आणि आपण छोटे छोटे संख्येपासूनच गेलो कारण की कसोट्यापासून जाणं एकदम सोपं असतं. पुढचं गणित बघा. 16, 40 आणि 70 विद्यार्थ्यांच्या एकत्रित गटाला मिठाई वाटप करायचे असल्यास मिठाईचे कमीत कमी किती बॉक्स लागतील जेणेकरून सर्वांना मिठाई मिळेल व मिठाईचा एकही बॉक्स शिल्लक राहणार नाही. बघा कमीत कमी पण कीवर्ड घ्या तिथं, कारण की मसाईमध्ये जास्तीत जास्त आणि कमाल दोनच कीवर्ड आहे. तिथं लहानात लहान आणि कमीत कमी म्हणजे एकच अर्थ होतो तसं त्याचा. लहानात लहानात काय आणि कमीत कमी काय. मग कमीत कमी म्हणजे काय तुमचं लसावीस काढायचंय तुम्हाला हे ध्यानात ठेवा. 16, 40, 70 या तिघांचा एकत्रितपणे लसावी काढून घ्या. या तिघांना दोन्ही भाग जाईल. कसं ओळखलं आपण? एकच आणि 6 आहे 0 आहे 0 आहे म्हणजे दोन्ही भाग जाणार. दोन्ही भागितलं तर यांची निम्मी उरत असते, भाकर निम्मा येत असतो. 2 8 16 तसं पण 2 2 4 0 तसं आणि 70 ला भागितलं तर 70 निम्मे 35. आता या तिघांना कुठल्या एका संख्येने भाग जाईल का? नाही जात. पण कुठल्या दोन संख्या अशा आहे की त्यांना एखाद्या संख्येने भाग जातोय. 8 आणि 20 ला 4 ने भाग जाईल. मग 4 ने भाग द्या इथं. 4 दुने 8, 4 पंचे 20, 4 ने 35 ला भाग जात नाही म्हणून 35 तसेच ठेवले. आता अजून परत चेक करा कुठल्या दोन संख्या आहेत त्यांना एकाच संख्येने भाग जातो. 5 आणि 35 ला 5 ने भाग देईल ना. 5 ने भाग द्या इथं. 2 ला भाग जात नाही 2 तसेच ठेवले. 5 ते 5, 5 7 35. आता इथे कुठल्या संख्या त्यांना एकच संख्येने भाग जातोय? 560. ओके. नाही. पण काय करायचं? आपल्याला लसावी काढायचं म्हणजे सामायिक आणि असामायिक सर्वांचा गुणाकार. आणि कमीत कमी कीवर्ड आला म्हणजे तुम्हाला लसावी काढायचं. या सगळ्यांचा गुणाकार करा. 2 गुणिले 4 गुणिले 5 गुणिले 2 गुणिले 1 गुणिले 7. डायरेक्ट कळत नसेल तर 2 अंकाचा गुणाकार करा आणि मग तिसऱ्या सोबत त्याचा गुणाकार करत चला. 2 चोक 8, 8 पंचे 40, 40 गुणिले 80, 80 एक 80. मग आता इथं 80 गुणिले ते 7 वागी
7 गुणिले 0 0 7 या 56 किती आलंय 560. आपलं 560 ला आहे 2 नंबरला. किती बॉक्स लागतील मग सरके वाटायचे असले तर 16 40 आणि 70 विद्यार्थ्यांच्या गटाला 560 बॉक्स लागतील. बरोबर. बघा 2 इलेक्ट्रॉनिक घड्याळे प्रत्येकी अनुक्रमे 58 60 सेकंदांनी एक दिग देतात. म्हणजे 2 घड्याळे एक घड्याळ बीप देते म्हणजे वाजते 58 सेकंदाला आणि दुसरी वाजते 60 सेकंदाला. जर त्या दोन्ही घड्याळांनी सकाळी 11 वाजून 11 मिनिटांनी एकत्रित बीप दिली तर पुन्हा किती वाजता त्या दोन्ही घड्याळी बीप एकत्रित वाजेल. बघा कीवर्ड परत काय आले एकत्रित आणि पुन्हा. हे कीवर्ड आले म्हणजे तुम्हाला काय करायचं आहे लसावीस काढायचं आहे. इथे लिहून दिलंय मी एकत्रित पुन्हा ह्या गोष्टी. हे बघा हे पुन्हा पण आहे एकत्र पण आहे. तुम्हाला काय करायचंय लसावी काढायचं. मग ह्या 58 आणि 60 चा लसावी काढ. बघा या दोघांना दोन्ही भाग जाईल कारण की एका स्थानी 8 आहे इथे 0 आहे. भाग दिला 58 ला तर त्याची निम्मे किती होतील 29 आणि 60 ला भागितलं तर त्याची निम्मे 30 होतील. आता 29 आणि 30 ला कुठल्या एका संख्येने भाग जाईल का नाही जाणार. म्हणजे तुमचे डायरेक्ट झाले सामायिक अवयव 2 आणि मग सामायिक अवयव 29 आणि 30 यांचा तिघांचा करा गुणाकार. 2 गुणिले 29 गुणिले 30. बघा 29 गुणे 58 गुणिले 30. आता या शून्याने दोघाला गुणलं उत्तर शून्याचं म्हणजे एकदा शून्य लिहून टाकलं. आता 3 58 ला गुणा 3 8 24 हातचे 2 आले 3 5 15 आणि हातचे 2 17. 1740 हे काय झाले तुमचे सेकंद झाले कारण की ते 58 आणि 60 सेकंद म्हटले म्हणजे पण तुमचे काय सेकंद आहेत. त्यांनी काय सांगितलं दोन्ही घड्याळी सकाळी दोन्ही घड्याळी 11 वाजून 11 मिनिटांनी एकत्रित वाजल्या बीप दिली तर पुन्हा किती वाजता त्या बीप देणार आहे. आता हे जे 1740 हे सेकंद आहे याचं मिनिटात बनवा अगोदर. मिनिटात कशी बनवणार आपल्याला कळतं एका मिनिटात 60 सेकंद असतात. मग जर मिनिटात बनवायचं तर 60 ने भागावं लागेल 1740 ला भागा 60 उत्तर आलंय वाटतं कोण 11 वाजून 40 बरोबर आहे उत्तर. बघा 60 भागायचं आहे 1740 ला 60 भागा. सिंपल आहे शेवटचे 2 शून्य कॅन्सल केले. आता 6 आणि 174 ला भागायचं आहे 6 गुणे 12 17 मधून 12 गेले उरले 5 हा 4 खाली घेतला तर 54 बनतील. 6 9 54 म्हणजे किती आले 29 मिनिटं आले. म्हणजे त्या दोन्ही पुन्हा 29 मिनिटांनी एकत्र वाजणार आहे 11 वाजून 11 मिनिटं आणि परत कधी 29 मिनिटांनी यांची करा बेरीज 9 1 10 आता एक आला 2 2 4 हे 11 म्हणजे कधी वाजणार आहे पुन्हा ते 11 वाजून 40 मिनिटांनी. पर्याय क्रमांक 4. इथं अगोदर व्यवस्थित लसावी मसावी काढायचं क्लिअर करून घ्या. त्या बेसिक गोष्टी कळायला की तुम्हाला इथं शाब्दिक गणिते पण समजून जातात. तिथं फक्त कीवर्ड लक्षात ठेवायचे. कोणी आहे का त्यांना समजत नाहीये लसावी मसावी कसं काढतो इथे ही कीवर्ड जाऊ द्या पण लसावी जास्त कोणी नाहीये ना कोणी. बघा एकूण 70 मीटर 115 मीटर आणि 161 मीटर लांबी असलेले 3 पाईपचे तुकडे आहेत. त्यांपासून समान लांबी असलेले जास्तीत जास्त लांबीचे तुकडे करायचे असल्यास प्रत्येक तुकडा किती मीटर लांबीचा असेल. बघा इथे काय जास्तीत जास्त म्हणजे काय सांगितलं मी मसावी काढायचं आपल्याला. मग
कापड कसे 3 पाईप इथे 69 मीटरचे 115 मीटरचे आणि 161 मीटरचे एकूण 70 115 161 तिघांचा करा मसावी. बघा या 3 संख्येला कोणत्या संख्येने भागता येईल? तुम्हाला जर इथं कळत नाही तर या संख्येनुसार चेक करा. 13 ने भाग जात आहे का? 13 69 पण 115 येते का त्याच्या पाड्यात? नाही होत. मग 13 ने भागली जाणार. हा ऑप्शन पहिला कडला. 17 ने जाईल का? 17 च्या पाड्यात 69 येतं का? नाही येत. 21 ने भागता येईल? नाही जात. 21 च्या पाड्यात पण 69 येत नाही. 21 1 63 होता. मग हा पर्याय पण कटला. उरला फक्त 23. 23 नेच भाग जाणार आहे. मग भाग द्या डायरेक्टली. 23 त्रिक 69 23 23 5 115 आणि इथं 161 ला गुणायचंय. कितीने गुणलं देईल? 23 7 161 येतील. मग आता बघा या 3 5 आणि 7 ला कुठल्या एका संख्येने भाग जातोय का? नाही जाते. पर्याय म्हणजे तसं आता 23च दिली म्हणून तुमचा हा मसावी 23 झाला. लांबीचे तुकडे करायचे असतात. प्रत्येक तुकडा किती मीटर लांबीचा असेल मग? 23 मीटर लांबीचा असणार आहे. ऑप्शन क्रमांक 4. हे असं ऑप्शन वरून पण कळतं आपल्याला. मसावी काढायचं असं ते कळतं. या चारही संख्या आता त्या पाड्यातल्याच असणार आहे. कुठल्या तरी एका पाड्यामध्ये या 3 संख्या नाही त्या 4 पर्यायापैकी. 13च्या पाड्यात 69 येते का? नाही येत. मग लगेच पर्याय करतो. तिन्ही पण संख्या आल्या पाहिजे. एकच संख्या आहे फक्त 23. कितीच्या पाड्यात तिन्ही संख्या येत आहे. किती तुकडे होईल जास्तीत जास्त? किती मीटरचा? 23 मीटरचा होईल. हे लक्षात राहू द्या. आता याच्यावर थोडेसे गणित आपण लागेल. पेपरला आले. त्या टाईपची याची हे बघा ए बी आणि सी हे 3 मित्र एका वर्तुळाकृती मैदानाभोवती एक फेरी अनुक्रमे 12 18 आणि 24 सेकंदामध्ये पूर्ण करतात. तर किती मिनिटांनंतर तिथे पुन्हा एकदा आरंभ बिंदूजवळ भेटतील. पुन्हा म्हणजे लसावी काढायचं आहे. मग तिघांचा लसावी काढून घ्या एकत्रितपणे 12 18 आणि 24. बघा या तिघांना 6 ने भाग दिला डायरेक्टली. दोन्ही पण जातोय, तिन्ही पण जातोय आणि 6 ने पण जातोय. ज्या मोठ्या संख्येने जातो ते डायरेक्ट करून घ्या. कन्फ्युजन नको. साइन दुने 12 साइन त्रिक 18 साइन चौक 24. आता ह्या तिघांना कुठल्या एका संख्येने भाग देईल का? नाही जात. मग आता अशा जोड्या शोधायच्या की 2 जोड्या त्यांना एखाद्या संख्येने भाग देईल. 2 आणि 4 ला 2 ने भाग जातोय. मग 2 ने भाग द्या. बे एक बे 3 ला भाग जात नाही. 3 तसाच ठेवला. 4 ला भाग देईल. बे दुने 4. आता 3 आणि 2 यांना एका संख्येने भाग देईल का? नाही जात. हे झाले तुमचे आता सामायिक अवयव फक्त 6 आहे. असामायिक अवयव 2 1 3 2 असे या सगळ्यांचा काय गुणाकार 6 गुणिले 2 गुणिले 1 गुणिले 3 गुणिले 2. एक नंबर झाले का? हे बघा साइन दुने 12 12 एक 12 12 त्रिक 36 आणि 36 दुने 72. हे सेकंद म्हटलंय 12 18 24 सेकंद पूर्ण करतात. हे सेकंदात आहे. पण तुम्हाला विचारलं काय तर किती मिनिटानंतर तिथे काय पुन्हा एकदा आरंभ बिंदूजवळ भेटतील. मिनिटामध्ये करायचंय. 72 सेकंद मिनिटं किती होती? 1 मिनिट 12 सेकंद बरोबर. 60 सेकंदाचा 1 मिनिट. हे जर सेकंद आहे 1 मिनिट 12 सेकंद होती. मग ते त्यांनी विचारलं एकदा आरंभ बिंदूजवळ भेटतील पुन्हा कधी भेटतील मग 1 मिनिट आणि 12 सेकंदांनी बरोबर. कन्फ्युज करायला तुम्हाला इथं 72 मिनिट पण दिले पण हे 72 सेकंद आहे. कारण की हे जर सेकंद आहे तर हे सेकंदात असणार आहे.
ह्या सेकंदाची मिनिटामध्ये त्यांनी विचारलं ना, मग 1 मिनिट 12 सेकंद होतं. 1 मिनिट 12 सेकंद. कळतंय ना हे? कीवर्ड लक्षात ठेवले तर लगेच लक्षात राहते. चला याला ट्राय करा. 3 घंटा आहे, अनुक्रमे 9, 15 आणि 18 सेकंदाच्या फरकाने टोल देतात. तर एका तासात त्या तिन्ही घंटा किती वेळा एकाच वेळी टोल देतील? एकाच वेळी म्हणजे परत लसावी काढायचं. काढा लसावी. 90. नव्वद आलंय का? हो. हे बघा 9, 15 आणि 18 या तिघांना तीननी भाग जातोय, मग तीननी भाग द्या. 3 त्रिक 9, 3 पाचे 15, 3 सक 18. आता या तिघांना कुठल्या एका संख्येने भाग जाईल का? नाही जाणार, पण दोघांना जातोय 3 आणि 6 ला 3नी, मग इथं तिला 3नी भाग द्या. 3 एक 3, 5 ला भाग जात नाही, 5 तसाच ठेवला. 3 दुने 6. आता 5 आणि 2 ला कुठल्या एका संख्येने भाग जाईल का? नाही जाणार. आपल्याला जास्त करायचं म्हणजे या सगळ्या गुणाकार करावा लागेल. मग करा गुणाकार. 3 गुणिले 3 गुणिले 1 गुणिले 5 गुणिले 2. बघा 3 त्रिक 9, 9 एक 9, 9 पाचे 45, 45 दुने 90. लसावी आला तुमचा 90. त्यांनी विचारलं काय? या सेकंदाच्या फरकाने टोल देतात, म्हणजे हे सेकंद आहे. तर एका तासामध्ये त्या तिन्ही घंटा किती वेळा एकाच वेळी टोल देतील? एका तासात किती वेळा टोल देतील? त्या 90 सेकंदाच्या फरकाने टोल देत आहे तिन्ही घड्याळे, त्या तिन्ही घंटा. तर मग एका तासात किती वेळा टोल देतील? एका तासात किती मिनिटं असतात? 60 मिनिटं. आता हे जर सेकंदात आहे तर 60 मिनिटाची किती सेकंद होतील? एका मिनिटात 60 सेकंद असतात. 60 मिनिटाचे 60 गुणिले 60 याच्या सेकंदात काढा आधी. हे 2 शून्य तसेच लिहिले. 6 6 36. म्हणजे एका तासात सेकंद किती आहे? 3600. आता 90 ने 3600 ला भागा म्हणजे तेवढे टोल ते एका तासात देणार आहे. 3600 भागिले 90. 2 शून्य कॅन्सल. आता 9 एक 9, 9 चौक 36. हा शून्य तसाच. किती वेळा टोल देतील ते? 40 वेळा. 90 फक्त तुमचं हरकानी टोल देते असं सांगितलं त्यांनी. एका तासात टोल किती देतील असं विचारलं. कळालंय का? त्या तिन्ही घंटा 9, 15 आणि 18 सेकंदाच्या फरकाने टोल देत आहे. तर त्यांनी विचारलं काय? तर एका तासात त्या तिन्ही घंटा किती वेळा एकाच वेळी टोल देतील? एका तासात किती वेळा देतील त्या टोल? 90 सेकंदाच्या फरकाने त्या टोल देत आहे. असं काढल्यावर कळतंय आपल्याला एकत्रितपणे. मग एका तासात त्या तिन्ही पण 40 वेळा टोल देतील 90 सेकंदाच्या फरकाने. एक लास्ट गणित घेऊ, वेळ झाला आपला दुसरा क्लास. बघा 3 घंटा एकाच वेळी सकाळी 11 वाजता वाजतात. त्या तिन्ही घंटा अनुक्रमे 20 मिनिट, 30 मिनिट आणि 40 मिनिटांनी पुन्हा पुन्हा वाजतात. त्यानुसार त्या तिन्ही घंटा पुन्हा एकाच वेळी किती वाजता वाजतील? पुन्हा एकाच वेळी म्हणजे लसावीच काढायचं तुम्हाला. व्यवस्थित प्रश्न वाचून घेत चला आणि मग सोडत चला. तुमचं उत्तर येतंय. वीस मिनिट, 30 मिनिट, 40 मिनिट हे मिनिटात आहे. तुमचा जेव्हा लसावी येईल तो पण मिनिटात असणार आहे. बघा 20, 30 आणि 40 अशा मिनिटांनी ते पुन्हा पुन्हा वाचताय. हेलो ऋषिकेश सर। हाँ बोला सर। सर 8-10 हो गया है, ये लास्ट क्वेश्चन है ना? हाँ ये लास्ट क्वेश्चन ले रहा हूँ मैम, अभी मैं वो ओके उधर ज्वाइन हो जाता हूँ. ठीक है सर, थैंक यू। बघा 20, 30 आणि 40 यांना डायरेक्टली 10 ने भाग जाईल.
मग 10 ने भाग द्या. 20 दुणे 10 दुणे 20, 10 त्रिक 30 आणि 10 चौक 40. आता या तिघांना कुठल्या एका संख्येने भाग जातो का? नाही जात. पण दोन संख्याचे जोड आहे 2 आणि 4 त्यांना दोन्ही भागतोय. दोन्ही भाग द्या. 3 ला भाग जात नाही, ती तसंच ठेवलं. 2 दुणे 4. आता 3 आणि 2 ला भाग देईल का? नाही जात. हे झाले तुमचे सामायिक आणि असामायिक होईल. आपल्याला लसर काढायचं म्हणजे आपल्याला सगळ्यांचा गुणाकार करावा लागेल. करा गुणाकार. 10 गुणिले 2 गुणिले 1 गुणिले 3 गुणिले 2. एक नंबर. ओके. बघा 10 दुणे 20, 20 एक 20. आता 20 नी या 3 आणि 2 ला गुणायचं आपल्याला. 20 त्रिक 60 आणि 60 दुणे 120. हे जर मिनिटं म्हटले तर 120 पण काय झाले तुमचे मिनिट झाले. आता त्या सकाळी वाजल्या त्या 11 वाजता एकत्र. पुन्हा केव्हा वाजणार? 120 मिनिटांनी. 120 मिनिटं म्हणजे किती? 2 तास. मग 11 मध्ये 2 तास मिळवले किती वाजता वाजतील त्या? 11 नंतर 1 तास मिळवला 12, 12 नंतर 1 तास मिळवला तर 1 वाजतील. दुपारी त्या 1 वाजता एकत्र वाजणार. बरोबर? बरं चला आपला वेळ झाला. हे आपण परत उद्या पण पाहू याच्यावर. याच्यावर थोडं स्टार्टिंगला 5-10 मिनिटं हे वापस सोडून घेऊ गणित. लसाई मसाई परत सांगतो एकदा 5 मिनिटात आणि परत हे एकत्रितपणे शाब्दिक गणित पण सांगतो. त्याची कीवर्ड पण सांगतो. आपण स्टॉप करू आता. थँक्यू सर्वांना. हाँ